नमस्कार मित्रांनो, मंडळी हो, कसे आहेत तुम्ही? आम्ही बरे आहेत. आम्ही चाकणमध्ये राहतो. आलो होतो शेतात फिरायला. आमच्या मालकांचं शेत आहे. आलो होतो, निवांत बसलो इथे. जरा बरं वाटलं बघा. मस्त वातावरण झालं बघा सगळं रानाचं. आता 2-3 दिवस झाले पाऊस नाही इकडं. फ्रेश वाटते जरा. रानातली मजा ही वेगळीच असते हो. शेतीसाठी विहीरची लई गरज आहे, अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पाणी आहेच, शेती आहे. विना पाण्याविषयी पाणी नसेल तर शेतीचा काही एक उपयोग नाही. आमच्या गावाकडं पाऊस नाही, पाणी नाही, अवस्था बेकार आहे बघा. त्यामुळं आम्हाला इकडं यावं लागतं सिटीमध्ये 2 पैसे काम करायला. एमआयडीसीमध्ये काम करून पोट भरणारे माणसं आम्ही. एमआयडीसीची अवस्था लय बेकार आहे बघा. काम केलं तर पगार देत नाहीत लोक. काम नाही केलं तर घर परपंच चालत नाही. अचानक ब्रेक देऊन टाकतात. गाव सोडलं 2 पैसे पोट भरण्यासाठी. गावाकडे भरपूर आहे, शेती आहे, सगळं आहे, पण निसर्ग साथ देत नाही. निसर्गाचा पाऊसच पडत नाही. पडला 1-2 पाऊस पडले, त्यात काय शेतीत उत्पन्न होत नाही. आधीच आमचा जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस लई कमी असतो. 3 वर्षे दुष्काळ पडतो आणि 1च वर्ष पाऊस पडतो बघा. त्यामुळं पोट भरणं लई कठीण आहे. म्हणून असं सिटीमध्ये येतो, पोट भरतो, परपंच चालतो, छोटं मोठं काम करतो आणि आपला संसाराचा गाडा पुढं ढकलतो. सांगायचं एवढंच तात्पर्य की जेवढे शेतकरी वर्ग आहे हा भारतात सर्वात मोठा देशामध्ये मोठा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग हा सगळ्यात मोठा आहे. फक्त मला एकच सांगायची इच्छा आहे, जे शेती माणसं विकतात, शेती विकून गाड्या घेतात. 1-2 वर्ष पैसा राहतो. 1-2 वर्षानंतर ते पैसा निघून जातो बघा. पण 1-2 वर्षानंतर ते पैसा निघून गेला ना, त्या शेतकऱ्याची अवस्था लय बेकार होती. लय बेकार म्हणजे त्यांच्या घरात खायला सुद्धा नाही. एवढी बेकार अवस्था होती की लय कठीण. म्हणून मला एकच इच्छा आहे, माझी सगळं शेतकरी बंधूंनो, भाऊ, मला एकच कळकळीची इच्छा आहे, फक्त शेती विकू नका. शेती विकून गाडी घेता येते, पण गाडी विकून शेती घेता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून माझी एकच इच्छा आहे की शेती म्हणजे ही आपली आई आहे. आईला विकू नका. हाई तेवढी आपल्या पदरापुरती ठेवा. कमीत कमी आपण पुणे, मुंबई यासारख्या सिटीतून गावाकडे गेलो तर बायचान्स आपल्या हक्काच्या शेतामध्ये जाऊन बसू. 2 मित्र मंडळी, पोरं, पाहुणे रावळी सगळे आरामात तिथे शेतामध्ये जाऊन बसू शकतो. पण हेच आपण दुसऱ्याचे शेत विकल्यानंतर त्या शेतात आपल्याला ते माणूस बसून देणार नाही. कळकळीची विनंती, फक्त शेत विकू नका मित्रांनो. कारण शेत ही आपली आई आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेती विकली त्यांची अवस्था बेकार झाली बघा. कळकळीची हात जोडून विनंती की शेती विकू नका. आणि विषय दुसरं म्हणजे मी आलो इकडं सिटीमध्ये कामाला. मी असंच बसल्या आपलं एक यूट्यूब चॅनल मित्रांनी सांगितलं म्हणून चालू केलं आहे.
मलाही काय त्यातली जास्त माहिती नाही आहे, पण त्यांनी तसं सांगितलं तसं मी टाकतोय, प्रयत्न करतोय. आज न उद्या कधी ना कधी यश मिळेल ह्या दृष्टिकोनाने चॅनल चालू केले. मला सपोर्टची गरज आहे. मला त्यातलं जास्त नॉलेज नाही आहे, पण तरी मित्र सांगतात असं करा तसं करा. पण त्या दृष्टिकोनाने आपलं म्हणलं भविष्यात काय झालं, नशिबाने साथ दिली तर त्यासाठी चॅनल चालू केला आहे. माझी एकच इच्छा आहे की सर्वांनी मला सपोर्ट करावा. सपोर्ट करून शेतकरी पुत्र आहे मी, तेवढंच मला तुमचा आशीर्वादची गरज आहे. काय चुकलं आपलं असेल तर माफ करा. माझे व्हिडिओ बघत राहा. पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही माझ्या मनातल्या वेदना. आणि दुसरी गोष्ट, मला सपोर्ट करा, माझे शेअर करा, सदस्य बना. आणि दुसरी गोष्ट, घंटीचं बटन दाबून चॅनलला कमेंट करा. कसा वाटतं व्हिडिओ मला सांगा. चुकलं आपलं असेल तर मला माफ करा मित्रांनो, कारण मी नवीन आहे, मला काय दुसरं माहीत नाही यात जास्त. मी काय हे केलेलं नाही कधी, पण मित्र सांगून मी करतोय, प्रयत्न करतोय. एवढीच माझी इच्छा आहे, दुसरी काही इच्छा नाही मित्र. चला मी आता ठेवू का मित्र? लय दिवसाची इच्छा होती बोलायची, बोलतो. ठीक आहे, धन्यवाद मित्र.